दुधनवाडी बारड जवळा मुरहा रस्त्याचा दयनीय अवस्था। आश्वासनापलीकडे विकास कधी? भोकर मतदारसंघामध्ये विकास कधी होणार? विकास वारसा गेला कुठे? रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? भोकर मतदारसंघातील दुधनवाडी बारड जवळा मुरहार हा महत्त्वाचा संपर्क रस्ता आज अक्षरशः खड्ड्यांच्या विखळ्यात सापडला आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने वाहन चालक, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याबाबत अनेक वेळा संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आली। वारंवार सूचना करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे। नागरिकांमध्ये अशी भावना व्यक्त होत आहे की भोकर मतदारसंघात विकासाची आश्वासने मोठ्या प्रमाणावर दिली जातात, मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या दुरुस्तीकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे। ग्रामस्थांनी आमदार सुजाताताई चव्हाण यांच्याकडे हा प्रश्न अनेकदा मांडल्याने सांगितले असून आश्वासनानंतरही काम सुरू झाले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। ग्रामस्थांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। आमच्या या बारड जिल्हा परिषद सर्कल मध्ये असा एकही रस्ता असा नाही की ज्यावर व्यवस्थितरित्या म्हणजे कोणती वाहतूक करता येईल, जड अवजाडी शेतीमाल वगैरे वाहतूक करता येईल असा एकही रस्ता व्यवस्थित नाही। तर गरोदर बाई जर आपल्या इथून गावातून जर बारड पर्यंत न्यायची म्हणलं तर एवढी भीती वाटायली की बाई वाटणच प्रेग्नेंट होते काय की अशी भीती वाटायली। आणि आम्ही वारंवार तक्रारी केल्या, निवेदनं दिली, आमचे गाव लोक पुढारी बोलले, त्यांना खूप काही झालं, पण पुढारी हे फक्त टक्केवारी पुरतेच आहेत असं आम्हाला वाटत आहे। कारण पुढारी कोणी लक्ष द्यायला तयार नाही पूर्ण सत्तेत। आणि साहेबालाही विसर पडा, कारण साहेब जाते काँग्रेसमधून भाजपमध्ये जाते वेळेस म्हणले होते की मी विकासासाठी चालू। साहेबाचा विकास हाच आहे का? आमच्या पंचकृषीमध्ये आज 10 वर्ष झालं एकही रस्ता व्यवस्थित राहिला नाही। कोणता जिल्हा परिषद सदस्य आमच्या इथं आला नाही बघून घ्यायला, कोणता पंचायत समिती सदस्य आला नाही, आणि आज नाही जवळपास 70 वर्षापासून एक हाती साहेबाच्या, अशोक चव्हाण साहेबाच्या हातामध्ये इथली सत्ता आहे। भोकर मतदारसंघ त्यांचाच लादलेला आहे। आणि ती श्रीजय चव्हाण जी आमदार स्वतः म्हणते या मतदारसंघाचा बाप अशोक चव्हाण आहे, तर त्यांची हीच प्रतिक्रिया आहे का? हे रस्ते असे ठेवून म्हणजे मतदारसंघाचा बाप दाखवता येते का? त्यांनी यावर स्वतः व्यक्त व्हावं अशी माझी इच्छा आहे। अनेक वेळेस श्रीजाताई चव्हाण यांनी असे सांगितले आहे की भोकर मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला आहे, तर आतापर्यंत विकास मुद्द्याची कोणतेही कामं झाले, तर कोणते विकास मुद्द्याची कामं झाली भोकर मतदारसंघामध्ये एकही विकास मुद्द्याचं काम झालं नाही माझ्या मते। तर ज्यावेळेस ते गावामध्ये प्रचाराला आले त्यावेळेस रोजगाराची संधी युवकांसाठी उपलब्ध करून देतो म्हणली होती, त्यात एकही आमच्या इकडे MIDC आली नाही। जवळपास 2 वर्ष झाले त्यांनी आमदार होऊन एकही MIDC आली नाही। त्यांचे वडील खासदार आहेत, मुलगी आमदार आहे, दोघे बी सत्तेमध्ये आहेत, कोणी विरोधी पक्षाच्या बाकावर नाही किंवा सत्तेशिवाय वंचित नाहीत आज किंचित। मग त्यांनी एकही MIDC आणली नाही, कोणत्या युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला नाही। आमच्या ऊसाचे बिल सुद्धा त्यांनी आजकिन दिलेले नाहीत। ते काय दिलेत ते 2200 2000 रुपयाने बिल काढलेत। एक बारामतीकडे जाऊन बघा तुम्ही, 35-36 रुपये उसाला भाव आहे। आमच्या इथं फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केलेले आहे। जे राहिलेले बिल आहेत ते 50 रुपये, आता 80 रुपये 100 रुपये प्रमाणे काढतात, ते पण त्यांना टाइम आहे। आता पेरणीच्या तोंडावर त्यांनी बिल काढायला पाहिजे होते, ते त्यांनी नाही काढले। आणि जे सत्तेमध्ये आहेत आमदार आहेत श्रीजय चव्हाण, त्यांनी अगोदर इलेक्शनच्या वेळेस की शेतकऱ्याचा 7/12 कोरा करतो म्हणून वारंवार आश्वासनं दिली शेतकऱ्याला, पण हे जे कर्जमाफी केली ती पूर्ण फसवी कर्जमाफी केली। या जवळपास गावातील 5% लोकांना सुद्धा फायदा होत नाही त्या कर्जमाफीचा। आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे लोक येथील प्रस्थापित असतील किंवा कोणी त्यांचे पुढारी लोक असतील, त्यांना गावात फिरणं आम्ही मुश्किल करणार आहोत, एवढंच सांगू इच्छितो। आमदार श्रीजाताई चव्हाण यांनी असे सांगितले होते की जनसिंचन योजनेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये निधी दिलेला आहे आणि विकास कामे मोठ्या प्रमाणामध्ये मार्गी लागले। आतापर्यंत जलसिंचन योजनेचा काही लाभ भेटला का वगैरे? नाही, फक्त ती नळाच्या वरी तुट्या निघाल्यात, बाकी काही नाही, पाणी नाही, पिणी नाही, काहीच नाही गावात। सगळा भोंगळा कारभार आहे भोकर मतदारसंघामध्ये, तर सगळ्यात भोंगळा कारभार आहे। अनेक गावामध्ये अशीच परिस्थिती निर्माण बारड जिल्हा परिषद सर्कल मध्ये असंच आहे। जेमतेम भोकर मतदारसंघात म्हणलं तरी चालेल। आमचं म्हणणं काय आहे की आपल्या मतदान आलं त्यावेळेला येतात आणि सांगतात, ज्यावेळेला मतदान आहे त्यावेळेला पुरताच उपयोग करायचा, बाकी काही विकासाच्या नावानं काहीच नाही। हो म्हणायचं, निघून जायचं झालं। सगळ्या भागामध्ये अशी रस्त्याची दुरावस्था आहे का? हा, दुरावस्था नाही तर काय, आता खडे आहात, या खड्यामध्ये पाणी साचते, रस्ता जरासं पाणी पडत कोणाला जाता येईना, बिमार माणसाला न्यायची ही हाल आहे। आमदार श्रीजाताई चव्हाण यांना संपर्क केला होता का तुम्ही आतापर्यंत? या रस्त्याविषयी माहिती दिली का तुम्ही? 2 वेळा माहिती दिली होती, परंतु 2 वेळा माहिती देऊनही त्याने हो करतो, तुम्हाला काय, आम्ही आमदार, आमच्या हातात आहे सगळं, आम्ही योजना आणूत राबूत असं आम्हाला आश्वासन दिलं त्यांनी।
ह्या रस्त्याचं काम किती दिवसापासून असं स्थगितीमध्ये आहे? अहो 10 वर्ष झाले या रस्त्याचं काम असंच आहे. शोलिंग करतो काय की करतो, उद्या गुत्तच दिले, यानंच गुत्त घेतले, त्यानंच गुत्त घेतले, ते गुत्तेकरी कोठात की ते देणार आहे कोठात की घेणार आहे कोठात की. आम्हाला रस्ता सोडून कुठं जाईल? विकास झालाच नाही. काचा विकास आला? हो लागेल अशी आशा आहे. कारण की जे पक्षीय मंडळी आहेत, कार्यकर्ते मंडळी मोठमोठे आहेत, त्यांनी थोडं ध्यान दिलं तर रस्ता होईल अशी अपेक्षा आहे. किती दिवसापासून हा रस्त्याचं काम असंच आहे? कमी भरती 10 वर्षापासून असंच आहे. पेंटिंग मध्येच काम आहे सर्व काही. संबंधित अधिकाऱ्याला सूचना दिल्याच्या नंतर संबंधित खासदार आमदार यांना यांची प्रतिक्रिया काय आली तुम्हाला आतापर्यंत? प्रतिक्रिया आतापर्यंत काहीच आली नाही. फक्त दुरुस्त करू, चांगलं करू, चांगलं काम होईल, तुमचा रोड होईल अशीच अपेक्षा आहे. त्याची प्रतिक्रिया आली. आतापर्यंत ग्रामीण भागात किती निवेदन दिले तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत 2-3 वेळेस निवेदन दिले या रोड साठी. निवेदन देऊन सुद्धा काय उपयोग झाला की नाही? झाला नाही. खड्डा आहे की खड्ड्यात रोड आहे काहीच कळत नाही. आता दुरावस्था रोडची सगळी होऊन गेलेली आहे.